नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो MyDBT पोर्टलवरती 50% अनुदानावरती पॉवर विडर या घटकासाठी ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो अर्ज करण्यासाठी पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे। तर इथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन इथे दाखवण्यात येईल। येथे वैयक्तिक शेतकरी लॉग इन करण्यासाठी येथे तुमचा फार्मर ID नंबर येथे टाकायचा आहे। तर येथे तुम्हाला जर तुमचा शेतकरी ID क्रमांक जर माहीत नसेल तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक पण तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर या चेक बटनावरती क्लिक करायची। तर येथे तुम्ही जी नोंदणी केलेली होती तर त्याबद्दल येथे तुम्हाला माहिती दाखवण्यात येईल आणि येथे तुम्हाला तुमचा फार्मर ID नंबर येथे दाखवण्यात येईल। तर हाच फार्मर ID नंबर तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे आणि तो फार्मर ID क्रमांक तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। फार्मर ID टाकल्यानंतर येथे OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे बघू शकता OTP यशस्वीरित्या शेतकरी IDशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे। तर येथे ओकेवरती क्लिक करायचे आहे आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP आला असेल तर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर OTP तपासा या बटनावरती क्लिक करायची। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण याच्या समोर येथे बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पहिल्या ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे तपशील तर येथे निवड करा याच्यावरती क्लिक करायची आहे आणि ते स्वयंचलित यंत्रसामग्री शेती बागकाम यंत्रसामग्री तर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर हे ऑप्शन येथे आपोआप येथे डिसेबल होऊन जातील। त्यानंतर येथे यंत्रसामग्री अवजारे तर येथे निवड करा याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे आंतरमशागत अवजारे या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर येथे मशीनचा प्रकार तर येथे मशीनचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे। तर येथे पॉवर विडरमध्ये वेगवेगळे HP श्रेणी येथे तुम्हाला देण्यात आलेला आहे। येथे पॉवर विडर 2 HP पेक्षा कमी इंजिन, त्यानंतर पॉवर विडर 2 HP पेक्षा जास्त इंजिन, पॉवर विडर 5 HP पेक्षा जास्त इंजिन आणि त्यानंतर पॉवर विडर 7.5 BHP आणि त्याहून अधिक क्षमतेचे इंजिन। तर येथे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे। तर येथे तुम्हाला तुमच्या चॉईसने जे पण येथे पॉवर विडर सिलेक्शन करायचं असेल तर तुम्ही येथे करू शकता। त्यानंतर ही सर्व माहिती भरल्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? तुम्हाला जर अजून कोणतेही वेगवेगळे घटक जर ॲड करायचे असेल तर ॲड करू शकता। तर येथे यसवरती क्लिक करायचे। ॲड करायचे असेल तर यसवरती क्लिक करायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायची। तर येथे आता पॉवर विडर हा घटक येथे ॲड झालेला आहे, परंतु या घटकासाठी अजून पेमेंट करणं बाकी आहे। तर पेमेंट करण्यासाठी येथे अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायची। येथे ओकेवरती क्लिक करायचे, त्यानंतर येथे पावरती क्लिक करायचे। त्यानंतर येथे तुम्हाला या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायचे। पे ॲप्लिकेशन फीज या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचे। तर येथे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। तर येथे 23.60 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे। तर येथे मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचे। येथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तुम्ही वॉलेटने पेमेंट करू शकता, नेट बँकिंगने करू शकता, क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करू शकता। तर हेच ऑप्शन येथे सोपं आहे। तर या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि येथे या ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचे। त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे UPI या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। UPI ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर येथे शो QR तर या बटनावरती येथे क्लिक करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचा QR कोड दाखवण्यात येईल। तर हा QR कोड तुम्हाला तुमच्या Google Pay किंवा मग फोनपेच्या ॲपमध्ये स्कॅन करायचं आहे आणि 23.60 रुपयाचं पेमेंट येथे करून घ्यायचं आहे। तर येथे अशा प्रकारे पेमेंट झाल्यानंतर पेमेंट रिसिट तुमच्यासमोर येणार आहे। येथे बघू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली। त्यानंतर येथे तुमच्या ॲप्लिकेशन ID येथे दाखवण्यात येईल। येथे ओकेवरती क्लिक करायची आहे। त्यानंतर तुम्हाला आपली पेमेंटची पावती जर येथे प्रिंट करायची असेल तर येथे प्रिंट रिसिट या बटनावरती क्लिक करायची आहे आणि येथे तुम्ही तुमची प्रिंटआउट येथे सेव्ह करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला इथे लागू केलेले घटक या ऑप्शनवरती क्लिक करायचे।
या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपण जो आत्ता अर्ज केलेला आहे पॉवर विडर या घटकासाठी, तर येथे घटक तपशीलमध्ये तुम्हाला त्याबद्दल येथे माहिती दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला या फॉर्मची प्रिंटआउट जर काढायची असेल तर येथे तुम्हाला पावती पहा, तर या ऑप्शनमध्ये येथे डाउनलोडचं एक सिम्बॉल आहे, या सिम्बॉलवरती क्लिक करायची। तर येथे बघू शकता अशा प्रकारे तुमची पावती येथे जनरेट होणार आहे आणि या पावतीची प्रिंटआउट तुम्ही येथून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही MHA DBT पोर्टलवरती पॉवर विडर या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता।